अगोदर पाय असे होते आणि आता असे आहेत आणि हे शक्य झालेलं आहे घरगुती उपायाने आणि तोच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। खूपच छान रिझल्ट मिळतो। पाय एवढे जास्त खराब झाले होते की रक्त निघत होतं, खूप जास्त दुखत होतं, 2 पावलंही चालली जात नव्हती आणि एवढा छान रिझल्ट मिळाला ना की अगदी लहान मुलासारखे पाय मऊ झालेले आहेत। आणि या घरगुती उपायामध्ये ना वेगळा असा खर्च नाही, काही जास्त वेळ द्यायची गरज नाही आणि हा उपाय 2 भागामध्ये आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, 100% रिझल्ट मिळेल। आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर त्यासाठी बघा, एक वाटी घ्यायची, एका वाटीमध्ये मोठा चमचा भरून खायचा सोडा घ्यायचा, खायच्या सोड्यामध्ये टाकायचा आहे लिंबू, अर्ध लिंबू यामध्ये मी पिळून घेतलेला आहे, साधारण 1 ते 2 चमचे लिंबाचा रस आपल्याला लागणार आहे आणि चांगलं व्यवस्थित याला असं मिक्स करायचं। यामध्ये पूर्ण असं हे फेसाळतं, फेस येतो। त्यानंतर ना आपण इथे घेणार आहोत शॅम्पू, कोणताही शॅम्पू तुम्ही इथे वापरला तरी चालतं आणि शॅम्पू आपल्याला एक छोटा चमचाभर, मसाला डब्यातले जे चमचे असतात ना त्या चमच्याने जरी घेतलं तरी एक छोटा चमचा घ्यायचा आहे किंवा अंदाजाने जरी घेतला तरी थोडा शॅम्पू आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। शॅम्पू देखील यामध्ये टाकून आपण चांगला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता शॅम्पू यामध्ये छान एकजीव झाला, मिक्स झाला की त्यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे अगदी घरामध्ये सर्वात सहज मिळणारी गोष्ट, ती म्हणजे टूथपेस्ट। इथे तुम्ही कोणतंही टूथपेस्ट जरी वापरलं ना तरी चालतं, तुमच्या घरी जे असेल रेग्युलर तुम्ही जे वापरता ते। आणि ते टूथपेस्ट जे आहे ते 2 ते 3 वेळा जेवढं आपण ब्रश करण्यासाठी घेतो ना तेवढं आपल्याला घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता बघा, टूथपेस्ट असेल किंवा इतर गोष्टी ज्या आपण यामध्ये वापरलेल्या आहेत ना त्या क्लिनिंगसाठी खूपच फायदेशीर आहेत। एक प्रकारचं अगदी घरामध्ये सहज मिळणारे क्लिनिंग एजंट आपण वापरलेले आहेत आणि त्यानंतर ना याला चांगलं असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर इथे बघू शकता, फेसाळलेलं हे पूर्ण असं क्रीमी झालेलं आहे, पाण्याचा आपण एक थेंबही यामध्ये वापरलेला नाही। आणि हे तुम्हाला दररोज बनवायची अजिबात गरज नाही, भरपूर असं बनवून तुम्ही याचा स्टॉक ठेवू शकता, म्हणजे पाहिजे तेव्हा तुम्हाला वापरता येईल। आणि असं भरपूर म्हणजे जसं प्रमाणात घ्यायचं, जसं आता हे आपण 2-3 चमचे बनवलेलं आहे तर तुम्ही याला अगदी 1 ग्लास, 1 वाटी किंवा इतर काही प्रमाणाने देखील कमी जास्त तुम्ही घेऊ शकता आणि भरपूर असं बनवून ठेवू शकता। त्यानंतर बघा, आता ना आपल्याला याला 2 मिनिटं असं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे दुसरी वाटी आणि दुसऱ्या वाटीमध्ये आपण घेणार आहोत वॅसलीन। तर साधारण एक छोटा चमचा एवढं वॅसलीन मी घेत आहे, बाकी तुम्ही कमी जास्त याला देखील बनवून ठेवू शकता, भरपूर दिवसांसाठी पाहिजे तेव्हा वापरता येईल। आणि वॅसलीन जे आहे ना तर ते एका वाटीमध्ये आपल्याला काढायचं आहे। त्यानंतर ना आपल्याला यामध्ये टाकायची आहे हळद। हळद इथे मी घेतलेली आहे, साधारण एक छोटा चमचा किंवा 2 चिमूटभर एवढी हळद आपल्याला घ्यायची आहे आणि वॅसलीनमध्ये टाकून चांगली व्यवस्थित आपल्याला मिक्स करायची आहे। एक जीव म्हणजे हे थोडंसं ना काय होतं, आता वॅसलीन कमी वापरलेलं आहे मी, कारण की मी अगोदरच याचा भरपूर असा स्टॉक बनवून ठेवलेला आहे। मला रिझल्ट मिळत होता म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे, परत एकदा थोडंसं बनवून दाखवत आहे। हे जर तुम्हाला जास्त बनवायचं असेल ना तर असंच करायचं की यामध्ये ना थोडं जास्त वॅसलीन घेऊन तशीच हळद टाकून चांगलं मिक्स करायचं। त्यानंतर ना इथे मी घेतलेलं आहे कडुलिंबाचं तेल। कडुलिंबाचं जे तेल आहे ना तर ते कोणत्याही जसं मेडिकलच्या शॉपमध्ये सहज मिळतं आणि अगदी तुमच्याकडे कडुलिंबाचं तेल नसेल तर तुम्ही मोहरीचं तेल जरी यामध्ये वापरलं ना तरी चालतं किंवा एरंडीचं तेल जरी वापरलं ना तरी चालतं। आणि हे तेल ना व्यवस्थित टाकून आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे। आता इथे तेल बघा किती वापरलं, तर साधारण ना 2 छोटे चमचे मी तेल वापरलेलं आहे, 1 छोटा चमचा वॅसलीन, 1 चिमूटभर अशी हळद आणि 2 चमचे मी इथे घेतलेलं आहे कडुलिंबाचं तेल। कडुलिंबाचं तेल टाकून चांगलं याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। आणि हे छान असं मिक्स झालं की बघा, पूर्ण असा पिवळसर कलर आलेला आहे हळदीमुळे। आणि त्यानंतर ना इथे काय करायचं, आपल्याला घ्यायचे आहे कापूर। कापूर जे आहे ना ते पावडर करून ठेवलेलं आहे मी। तर एक छोटी वडी कापराची गोल जी असते ना त्याला जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करायचं आणि ते यामध्ये टाकायचं। कापूर टाकून देखील आपण याला चांगलं मिक्स करून घेऊयात। आणि त्यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे ॲलोवेरा जेल। फ्रेश ॲलोवेरा असेल तर ती टाकलं तरी चालतं किंवा जे मार्केटमधील ॲलोवेरा जेलचं पॅकेट मिळतं तर ते देखील वापरलं ना तरी चालतं। आता बघा, ॲलोवेरा जेल देखील मी यामध्ये टाकून चांगलं एकजीव करायला सुरुवात केलेली आहे। आणि ह्या सर्व गोष्टी अगदी घरामध्ये सहज मिळतात, वेगळा असा म्हणजे पैसे द्यायची गरज नाही, खर्च होत नाही आणि याला दररोज तर अजिबातच बनवायची गरज नाही, एकदाच असं भरपूर तुम्ही बनवून ठेवू शकता। आता त्यानंतर ना बघा, इथे काय करायचं आहे आपल्याला, हे व्यवस्थित आपण बनवलं की त्यानंतर एखादं छोटं कंटेनर, काही जार घ्यायचा आणि त्यामध्ये जर तुम्ही हे भरून ठेवलं ना तर भरपूर दिवस असं हे राहतं
आणि आता बघा पाय ना आपल्याला जसं आता तुम्ही बघू शकता पाय घाण आहेत, यावरती तुम्हाला भेगा दिसणार नाहीत, कारण की अगोदरच आपण हे वापरलेलं आहे भरपूर दिवस आणि रिझल्ट मिळाला आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर कसं वापरलं मी जेव्हा पाय खराब होते ते मी तुम्हाला दाखवते. तर पायावरती काय करायचं आपल्याला, अगोदर ना पाय स्वच्छ करून घेणं खूप गरजेचं आहे. तर हे शॅम्पूचं आपण मिश्रण बनवलेलं आहे ना, तर ते घ्यायचं आपल्याला अगोदर आणि ते आपल्याला अशा प्रकारे लावायचं आहे. लावून साधारण 10 ते 15 मिनिट ठेवायचं पायांवरती. आणि हे खूप गरजेचं आहे पायावरती हे असं लावून ठेवणं, कारण की तुम्ही जर घाण पायावरती काही जरी लावलं ना त्याचा काहीच फायदा होत नाही. त्यामुळे ना अगोदर पाय आपल्याला स्वच्छ करून घेणं खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मी व्यवस्थित पायावरती हे लावलेलं आहे आणि 15 मिनिटानंतर आपल्याला ना एखादा जुना स्क्रबर घ्यायचा आहे किंवा टूथब्रश जो असतो ना जुना तो घ्यायचा आहे आणि त्याने आपल्याला जे पाय आहेत ते घासायचे आहेत थोडेसे. म्हणजे काय होतं, डेड स्किन जी आहे ना तर ती निघून जाते आणि त्यामुळे आपल्याला खूप छान आराम मिळतो. आणि त्यासोबतच ना या प्रोसेसमुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाय डिसइन्फेक्ट होतात. टाचाला जेव्हा भेगा असतात ना तर त्यामध्ये तुम्ही पाहिलं सुरुवातीला खूप जास्त धूळ होती, घाण होती आणि त्यामुळे काय होतं ना, अशा घाण पायावरती किंवा इन्फेक्टेड पायावरती काही जरी लावलं ना तरी त्याचा फायदा होत नाही. आणि बऱ्याच जणांचं काय पूर्ण पाय खराब होत नाही, फक्त टाचा उलतात. तर मग ते तसं जर होत असेल तर फक्त टाचावरती जरी लावलं तरी चालतं, पण टाचा जर खराब असतील तर शक्यतो पूर्ण पायच बऱ्यापैकी खराब झालेला असतो. त्यामुळे पूर्ण पायावरती जरी लावलं ना तरी काहीच हरकत नाही. तर अशा प्रकारे बघा मी ना हे लावून 15 मिनिट ठेवलं, स्क्रबरने थोडं घासलं, डेड स्किन निघून गेली आणि त्यानंतर ना इथे बघू शकता पाय खूप छान स्वच्छ झालेला आहे. पाय पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर आपण जे क्रीम बनवलेली आहे घरगुती, तर ती क्रीम आपल्याला घ्यायची आहे आणि ती लावायची आहे. शक्यतो ना संध्याकाळी झोपण्या अगोदर हे करा, म्हणजे काय होतं रात्री म्हणजे पूर्ण रात्रभरामध्ये ही आपल्या पायामध्ये छान मुरते, पायाला व्यवस्थित लागते आणि छान अप्लाय होते. त्यासोबतच ना यामुळे काय होतं पूर्ण पाय सॉफ्ट होतात आणि ज्या भेगा आहेत त्या देखील हील होतात, जसे यामध्ये हळद किंवा इतर गोष्टी आपण वापरलेल्या आहेत. तर यानंतर बघा आता ना पाय मी स्वच्छ अशा प्रकारे धुवून घेतले, त्यावरती ही क्रीम लावली आणि ही रात्रीच्या वेळी करायचं आहे, तर झोपताना हे कपड्यावरती लागू शकतं. त्यामुळे काय करायचं हे ना म्हणजे आपल्या पायाला इतर कपड्याला किंवा इतर गोष्टींना लागू नये यासाठी पॉलिथिन बांधायची किंवा एखादा कपडा देखील तुम्ही बांधू शकता. दोन्ही पायावरती आपल्याला सेम प्रोसेस अशीच करायची आहे आणि अगदी 2 दिवसामध्येच तुम्हाला लक्षात येईल की पाय खूप छान मऊ झालेले आहेत आणि सॉफ्ट झाल्यामुळे काय हळूहळू टाचा ज्या आहेत ना तर त्या भरून यायला लागतात आणि अगदी आपल्याला ना जे हे आहे ना म्हणजे पूर्ण जे दुखणं आहे तर ते पहिल्याच दिवशी कमी झालेलं जाणवतं. ट्राय करून बघा आणि या संबंधित काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच त्याचे उत्तरं देईल. व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.